गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स बघितलं. त्याच्यामध्ये व्हेरिएबल काय असतात, व्हेरिएबलचे रूल्स आपण बघितलेत. त्याच्यानंतर व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं आणि व्हेरिएबल्सचे डिक्लेअर करत असताना त्याचे काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं स्टडी केलं. त्यानंतर आपण बघितलं की स्कोप ऑफ व्हेरिएबलचा स्कोप कसा आहे. मग त्याच्यामध्ये ग्लोबल स्कोप पाहिलं आपण, लोकल स्कोप बघितलं आपण, त्याच्यानंतर स्टॅटिक स्कोप. ह्या 3 प्रकारचे स्कोप आपण स्टडी केले. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक जर आपल्याला पाहायचं झालं तर ते म्हणजे PHP डेटा टाईप्स. आता आपण म्हटलं की PHP ही एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहेत, जी की सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज ज्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय की जोही काही प्रोग्राम एक्झिक्यूट होईल, PHPचा जोही प्रोग्राम एक्झिक्यूट होईल तर तो कुठं एक्झिक्यूट होईल तर सर्व्हर साईडला तो एक्झिक्यूट होईल. म्हणून आपण याला काय म्हणतात की सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर PHP ही लुझी टाईप प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हाही तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर कराल आणि त्याला जेव्हा एखादा डेटा असाईन करता त्यावेळेस तो ॲटोमॅटिकली आयडेंटिफाईड करतो की किंवा ॲटोमॅटिकली तो सेट करतो की तो इंटिजर आहेत, फ्लोट आहेत, कॅरेक्टर आहेत, की तो बुलियन आहेत, की तो नल आहेत. म्हणजे ह्या प्रकारचा डेटा तो ॲटोमॅटिकली काय करतो की ॲक्सेप्ट करतो. ठीक आहे. पण इथं जर आपण बघितलं डेटा टाईप हा कन्सेप्टमध्ये, तर तुमचा जो काही PHP आहेत तर ते किती प्रकारचा डेटा घेऊ शकते, म्हणजे ॲक्सेप्ट करू शकतात, तर ते आपल्याला डेटा टाईप्सवरनं काय होतात की समजायला येतात. तर त्यासाठी आपण थोडंसं डेटा टाईप स्टडी करू. तर PHP डेटा टाईप्स फर्स्ट. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर PHP डेटा टाईप्स आर यूज टू होल्ड डिफरंट टाईप्स ऑफ डेटा ऑर व्हॅल्यू. PHP सपोर्ट 8 प्रिमिटिव्ह डेटा टाईप्स दॅट कॅन बी कॅटेगराइज फर्दर इन 3 टाईप्स. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर PHP डेटा टाईप्स जो आहेत किंवा डेटा टाईप्स कुठलेही असू द्या, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेटा टाईप्स आपण कशासाठी यूज करतो की कुठल्या प्रकारचा डेटा व्हेरिएबलनं स्टोअर करायला पाहिजेत हे आपल्याला कशावरनं समजतात, डेटा टाईपवरनं काय होतात की समजतात. तसंच तुमचं PHP जे आहेत तर 8 प्रकारच्या प्रिमिटिव्ज डेटा टाईपला काय करतात की सपोर्ट करतात. आणि ते 8 प्रिमिटिव्ज जे असतील तर ते 3 कॅटेगरीजमध्ये काय केलेले आहेत की डिवाईड केलेले आहेत. आता ते कुठले कुठले आहेत ते थोडंसं आपण पुढं बघूत. पहिलं जर आपण बघितलं टाईप तर स्केलार टाईप आहेत, ज्याला आपण प्रीडिफाईन म्हणतो. दुसरं आपण पाहिलं तर कंपाऊंड टाईप आहेत, ज्याला युजर डिफाईन म्हणतो, म्हणजे युजर त्याला डिफाईन करू शकतात. आणि तिसरं जर आपण म्हटलं तर स्पेशल टाईप आहेत. म्हणजे हे 3 कॅटेगरीज आहेत. या 3 कॅटेगरीजमध्ये डिफरंट डेटा टाईप्स काय केलेत की डिवाईड केलेले आहेत. ओके. तर 1 बाय 1 आपण थोडं एक्झाम्पल थ्रूच बघूत. तर पहिलं जर आपण बघितलं तर PHP डेटा टाईप स्केलार डेटा टाईप्स. स्केलार डेटा टाईप्सचा अर्थ होतो इनबिल्ट डेटा टाईप, म्हणजेच प्रीडिफाईन, जे की ऑलरेडी आपल्या सिस्टममध्ये काय असतात की डिफाईन असतात. असे जे काही डेटा टाईप्स असतील त्यांना आपण म्हणतो स्केलार डेटा टाईप्स. ओके. तर स्केलार डेटा टाईप्समध्ये स्केलार डेटा टाईप्स काय आहेत की इट होल्ड्स ओनली सिंगल व्हॅल्यू. देर आर 4 स्केलार डेटा टाईप्स इन PHP. दॅट मीन्स दोज डेटा विच कम्स अंडर अ स्केलार विच होल्ड्स ओनली अ सिंगल व्हॅल्यू. म्हणजेच ते फक्त काय करतात की एक सिंगल व्हॅल्यू ते फक्त स्टोअर करतात, त्याच्यापेक्षा जास्त डेटा ते स्टोअर करू शकत नाही, जसं आपण पुढं प्रोग्राममध्ये बघणारच आहोत. ओके. तर इथं जर आपण बघितलं तर स्केलारमध्ये 4 डेटा टाईप्स येतात. ते म्हणजे कुठले, बुलियन आहेत, इंटिजर आहेत, फ्लोट आहे आणि स्ट्रिंग आहेत. हे 4 प्रकारचे डेटा टाईप्स जे आहेत तर ते स्केलारमध्ये येतात. आणि स्केलार म्हणजे काय असेल की इट होल्ड ओनली अ सिंगल व्हॅल्यू, म्हणजे ते फक्त काय करतात की सिंगल व्हॅल्यू होल्ड करतात. ओके. त्याच्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर PHP डेटा टाईप्स कंपाऊंड टाईप्स. कंपाऊंड टाईप्समध्ये जे काही कंपाऊंड सेकंड टाईप आहेत तर त्या कंपाऊंड टाईपमध्ये इट होल्ड मल्टिपल डेटा और मल्टिपल व्हॅल्यूज. देर आर 2 कंपाऊंड डेटा टाईप्स इन PHP. म्हणजेच याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज काय करू शकतो की ॲट अ टाईम स्टोअर करू शकतो. मग त्याचा प्रकार कुठला असेल तर ॲरे आहेत आणि ऑब्जेक्ट आहेत. म्हणजे ॲरेमध्ये आपण मल्टिपल डेटा स्टोअर करू शकतो, ऑब्जेक्ट्समध्ये सुद्धा आपण मल्टिपल डेटा काय करू शकतो की स्टोअर करू शकतो विथ सिंगल व्हेरिएबल. म्हणजे एका सिंगल व्हेरिएबलसोबत आपण मल्टिपल डेटा काय करतो की पुट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जर आपण पाहिलं तर स्पेशल डेटा टाईप आहेत. देर आर 2 स्पेशल डेटा टाईप्स इन PHP. स्पेशल इज नथिंग बट दोज डेटा टाईप विच डिफाईन बाय those data type which is a special for that means which used for the special operations like a resource and null operator. म्हणजेच कुठले आहेत तर रिसोर्स आणि नल ऑपरेटर्स आहेत, रिसोर्स आणि नल डेटा टाईप्स आहेत.
तर हे 3 कॅटेगरीज आहेत. 3 कॅटेगरीज आहेत. ह्या 3 कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाईप्स आहेत. ते आपण एक एक काय करूत की बघूत आपण. ठीक आहे. पण हे 3 लक्षात येईल का? स्केलर डेटा टाईप, कंपाऊंड डेटा टाईप आणि स्पेशल डेटा टाईप. स्केलरमध्ये जर आपण बघितलं तर बुलियन, इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग. म्हणजे याचा अर्थ काय? दीज डेटा टाईप्स विच यूज टू होल्ड ओनली अ सिंगल व्हॅल्यू. फक्त काय करतात की सिंगल व्हॅल्यू ते स्टोअर करतात. Then second one is the compound data type. Compound data type actually used to hold the multiple values. And the third one is the special data types. It has two data types. One is the resource and another one is a null. Let's see the first PHP boolean. That is a scalar data type. First is the boolean. आता आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की बुलियनचं फंक्शन काय आहे. की बुलियन एक स्विच सारखं काम करतात. बुलियन कसं काम करतात? स्विच सारखं काम करतं. दॅट मीन्स बुलियन होल्ड ओनली अ सिंगल व्हॅल्यू अँड दॅट व्हॅल्यू विल बी द ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ती व्हॅल्यू कशी असेल तर ट्रू किंवा फॉल्स असेल. म्हणजे इट हॅज स्टोर्ड ओनली अ सिंगल व्हॅल्यू. फक्त तो सिंगल व्हॅल्यू काय करतो की स्टोअर करतो. अँड दॅट बुलियन इज ॲक्ट्स लाईक अ स्विच. दॅट मीन्स ऑन अँड ऑफ. कसं ॲक्ट करतो तो? ऑन अँड ऑफ सारखं, ज्याला आपण म्हणतो की स्विच म्हणतो. ओके. सो ट्रू ऑर फॉल्स इट ऑफन यूज्ड विथ कंडिशनल स्टेटमेंट. आपण मॅक्सिमम जे काही बुलियन आहेत ते कुठे यूज करतो तर कंडिशनल स्टेटमेंटसाठी. इफ द कंडिशन इज करेक्ट देन इट रिटर्न ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे जर तो कंडिशन ट्रू असेल तर तो आपल्याला रिटर्न काय करेल की ट्रू करेल, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला काय करेल की तो फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करेल. दॅट मीन्स ही होल्ड ओनली अ टू नंबर्स. वन इज द 0 अँड अनदर वन इज अ 1. ओके. 0 फॉर द फॉल्स अँड 1 फॉर द ट्रू. ओके. सो लेट्स सी द वन एक्झाम्पल फॉर द boolean. Here starting of the PHP is less than, then question mark PHP, then we have to put one statement here. If in parenthesis true, that means when the condition is true, then he execute a true block, that is a echo this condition is true. That means we get the output echo this condition is true. If false, then we get the answer echo this condition is false. Or that means boolean actually used to hold only a single value and that value will be the true or false value, and that boolean actually used inside the conditional statement. Okay. Then next is PHP integer. Everyone know about the integer which used to store only a whole numbers. Integer data type which actually used to store the whole numbers, and that whole numbers will be the positive or negative. म्हणजे आता आपण पाहिलं की PHP इंटिजर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. इंटिजर डेटा टाईप सगळ्यांनाच माहिती आहेत की काय करतात की होल नंबर स्टोअर करतात. म्हणजे पूर्णांकी संख्या जी असेल तर ती पूर्णांकी संख्या आपण त्याच्यामध्ये स्टोअर करतो, एक सिंगल नंबर, आणि तो नंबर हा पॉझिटिव्ह पण असेल आणि निगेटिव्ह पण असेल. ठीक आहे. दुसरं जर आपण खाली एक्झाम्पल पाहिलं तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याच्या पहिले आपण थोडंसं इंटिजरमध्ये बघू की इंटिजरमध्ये आपण 3 प्रकारचा डेटा स्टोअर करतो. एक म्हणजेच इंटिजर डेसिमल नंबर ज्याला म्हणतो आपण, ऑक्टल नंबर आणि हेक्साडेसिमल नंबर. हे नंबर्स आपण इंटिजरमध्ये काय करतो की स्टोअर करू शकतो विदाऊट फ्रॅक्शनल पॉईंटचा डेटा. कुठला डेटा असेल तर विदाऊट फ्रॅक्शनल पॉईंटचा डेटा आपण त्याच्यामध्ये काय करतो की स्टोअर करतो. एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं इथं तर आपल्याला लक्षात येईल की $DEC1 = 34 हा एक इंटिजर व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर ऑक्टल नंबर आपण ह्या ठिकाणी वरती डेसिमल नंबर स्टोअर केला, खालती ऑक्टल नंबर आपण स्टोअर केलात. ऑक्टल नंबर माहिती आपल्याला 0 to 7 पर्यंत आपण त्याला जो रेंज आहे ती रेंज आपण स्टोअर करू शकतो. हेक्साडेसिमल एक घेतला आपण =0x45. हा एक हेक्साडेसिमलचा एक्झाम्पल आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही इंटिजर व्हॅल्यू काय करू शकतात की स्टोअर करू शकतात. पण इंटिजर व्हॅल्यूमध्ये कुठल्याही प्रकारची फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकत नाही, कारण की फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यू जर आपण डिफाईन केली तर तो काय होतो, तो फ्लोटिंग पॉईंट ऑफ व्हॅल्यूज होते. म्हणून इंटिजरमध्ये फक्त काय होईल, होल नंबर्स त्या ठिकाणी स्टोअर करेल, आणि PHP हा इंटिजरला काय करतो की सपोर्ट करते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं PHP फ्लोट, हे सुद्धा आपल्याला माहिती आहेत की इफ यू वॉन्ट टू स्टोअर फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज इन अ व्हेरिएबल देन वी हॅव टू यूज अ फ्लोट. म्हणजे आपल्याला जर फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यू स्टोअर करायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिएबल काय डिक्लेअर करावं लागतात, फ्लोट डिक्लेअर करावं लागतात. फ्लोट नंबर is a number with a decimal point. Unlike integer, it can hold numbers with a fractional or decimal point including a negative or positive sign. म्हणजेच काय,
की या ठिकाणी आपण जर फ्लोटिंग व्हॅल्यूज घेतली म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला कुठली व्हॅल्यू द्यावं लागेल, फ्रॅक्शनल पॉईंट ऑफ व्हॅल्यूज त्या ठिकाणी व्हेरिएबलला द्यावं लागेल. म्हणजेच व्हेरिएबल ॲटोमॅटिकली आयडेंटिफाईड करेल की हा नंबर कुठला आहे, फ्रॅक्शनल पॉईंट्स आहेत म्हणजेच तो फ्लोटिंग व्हॅल्यू आहे. एक्झाम्पल जर आपण बघितलं तर $n1 इक्वल्स टू 19.34. दॅट मीन्स वी पुट द fractional point of values here, and the second one is the $n2 equals to 54.472. Here we have to put another fractional point of values, and then we add these two numbers in a sum equals to $n1 plus n2. That means we get the addition of these two fractional point of values. Okay, so this is the example for the float values. Next one is the PHP string. PHP support string values, string data type also. So in a string we have to store collection of characters. We stored the collection of characters, or when we collect a character then we form the string. So here a string is a non-numeric data type. Non-numeric data type, that means we put here only characters. Okay, it holds letter or any alphabets, numbers and even special characters. A string value must be enclosed either within a single quote or a double quote, but both are treated differently. To clarify this, see the example below. म्हणजेच याच्यामध्ये काय आहेत की जेव्हाही आपण स्ट्रिंग डिक्लेअर करू तर कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स जेव्हा आपण डिक्लेअर करतो किंवा कलेक्शन ऑफ कॅरेक्टर जेव्हा आपण पुट करू तर ते कलेक्शन ऑफ कॅरेक्टर हे डबल कोटमध्येच असायला पाहिजेत, किंवा मग सिंगल कोटमध्ये असलं तरी चालेल. पण सिंगल कोट आणि डबल कोट हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. दोन्ही कसे आहेत की वेगळे आहेत. ते कसे आहेत हे आपण थोडंसं एक्झाम्पलमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता इथं आपण बघितलं की PHP एक व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलं $कंपनी इक्वल्स टू जावा टी पॉईंट म्हणून. बोथ सिंगल अँड डबल कोट स्टेटमेंट विल बी ट्रेटेड डिफरंट. ओके, इको हॅलो कंपनी म्हणजेच आपल्याला काय मिळेल की जो तुमचा हॅलो कंपनी आहे तर ती हॅलो कंपनी आपल्याला त्या ठिकाणी आउटपुटला मिळेल. देन नेक्स्ट इज द BR इको हॅलो कंपनी म्हणजेच ती जी काही तुमचं जावा टी पॉईंट आहेत ते आपल्याला काय होईल की त्या ठिकाणी आपलं जे काही हॅलो कंपनी आहेत तर ते हॅलो कंपनी काय होईल की आउटपुटला आपल्याला मिळेल. म्हणजेच ते दोन्ही जे काही आपण यूज केलं सिंगल कोट आणि डबल कोट ते दोन्हीला तो काय करतो की त्याच्या पद्धतीनं ॲडजस्ट करतो, म्हणजे वेगळ्या पद्धतीने तो ट्रीट करतो त्यांना. देन नेक्स्ट इज द ॲरे. ॲरे जो काही डेटा टाईप आहेत हा कशामध्ये येतो तर हा कंपाऊंडमध्ये येतो. कशामध्ये येतो? कंपाऊंडमध्ये येतो. आणि कंपाऊंड डेटा टाईपचा अर्थ काय होतो की मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो एका सिंगल व्हेरिएबलमध्ये. तर ते ॲरेचे आपण डेफिनेशनसुद्धा बघितलेले आहेत की ॲरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप्स ऑफ एलिमेंट्स. ॲरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप्स ऑफ एलिमेंट्स वी स्टोर्ड इन अ कंटिन्युअस फॉर्म. म्हणजे कशा फॉर्ममध्ये असतं ते कंटिन्युअस फॉर्ममध्ये आपण त्याला स्टोअर करतो. ओके, तर ॲरे इज अ कंपाऊंड डेटा टाईप. तो कसा आहेत की कंपाऊंड डेटा टाईप आहेत. इट कॅन स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ अ सेम डेटा टाईप इन अ सिंगल व्हेरिएबल. म्हणजे एका सिंगल व्हेरिएबलमध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यूज काय करू शकतो की स्टोअर त्या ठिकाणी करू शकतो. कशा थ्रू तर ॲरे थ्रू. ठीक आहे, अँड युअर PHP सपोर्ट द ॲरे डेटा टाईप ऑल्सो. सो लेट्स सी द वन एक्झाम्पल. So PHP start the programming, then $bike equals to array. We have to declare here a one array and put and initialize that array with some data, that is a Royal Enfield, then Yamaha, KTM. These are the three data. These three data can stored by a single variable, that is a bike. जस ते सिंगल व्हेरिएबल आपण कशामध्ये स्टोअर करतो, सिंगल व्हेरिएबल कुठला आहे तर बाईक आहेत. आणि बाईक किती डेटा स्टोअर करतो तर 3 एलिमेंट्स तो स्टोअर करतो. देन वॅर डम्प $bike, द वॅर डम्प फंक्शन रिटर्न द डेटा अँड व्हॅल्यू. म्हणजे इथं आपण एक फंक्शन घेतलं, तो पुढचा पार्ट आहेत की कसं आपल्याला फंक्शन डिक्लेअर करायचं, काय करायचं ते आपण पुढे बघूतच. त्याच्यानंतर जे काही एलिमेंट्स असतील ते एलिमेंट्स आपण या ठिकाणी काय केलेत की प्रिंट केलेत. मग ते ॲरे एलिमेंट 1 असेल तर बाईक 0वर काय असेल, तेव्हा बाईक 1वर काय असेल आणि बाईक 2वर काय असेल, तर हे आपल्याला आउटपुटला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे इथं आपल्याला बघायचं आहे की ॲरे जो आहे तर काय करतो की मल्टिपल डेटा तो स्टोअर करतो, मल्टिपल व्हॅल्यूज तो काय करतो की स्टोअर करतो एका सिंगल व्हेरिएबलमध्ये. ओके, त्याच्यानंतर दुसरं जर आपण बघितलं तर PHP ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणजे नेक्स्ट जे काही कंपाऊंड डेटा टाईप आहे तर तो कुठला आहे तर PHP ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट आर द इन्स्टन्स ऑफ युजर डिफाईन क्लास दॅट कॅन स्टोअर बोथ व्हॅल्यूज अँड फंक्शन्स. म्हणजे ऑब्जेक्ट्स आपल्याला माहिती आहेत रिअल टाईम किंवा रन टाईम एंटिटी असतात, आणि रिअल टाईम आणि रन टाईम एंटिटीमध्ये आपण डेटा आणि फंक्शन काय करतो की एकत्रित स्टोअर करतो, त्याला आपण काय म्हणतो की ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे, इथं सुद्धा PHPमध्ये आपण ऑब्जेक्ट यूज करतो आणि त्याचं सेम फंक्शन आहेत की तो एक युजर डिफाईन डेटा टाईप आहेत आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज आणि फंक्शन हे दोन्ही काय करतो की एकत्रित आपण स्टोअर करतो. दे मस्ट एक्सप्लिसिटली डिक्लेअर्ड. सो लेट्स सी द एक्झाम्पल. एक क्लास आपण घेतलं
देन फंक्शन घेतलं आपण मॉडेल. देन मॉडेलमध्ये एक व्हेरिएबल घेतलं आपण रॉयल अँड मॉडेल नेम रॉयल एनफिल्ड इको आउटपुटला आपण प्रिंट केलं. त्यानंतर क्लास क्लोज आणि तुमचा जो काही फंक्शन असेल तो फंक्शन क्लोज आणि क्लास क्लोज. तर इथं आपण काही ऑब्जेक्ट्स क्रिएट केलेत. OBJ इक्वल्स टू न्यू बाईक, बाईकचं एक ऑब्जेक्ट आपण बनवलात. आणि OBJ ॲरो मॉडेल, दॅट मीन्स वी कॉल द फंक्शन्स. त्या फंक्शनला आपण कॉल केलं मॉडेलला कॉल केल्यानंतर काय होईल की तुमचा जो काही रॉयल एनफिल्ड आहे ती आउटपुटला आपल्याला काय होईल की प्रिंट होईल. म्हणजेच काय की बाईक जो आहेत, बाईक जी क्लास आहेत त्या बाईक क्लासचा जो ऑब्जेक्ट आहे, तर ह्या ऑब्जेक्टमध्ये काय असणार आहे तुमचा हा मॉडेल असेल आणि रॉयल एनफिल्ड म्हणजेच त्या मॉडेलचं नाव असेल. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या ऑब्जेक्टमध्ये काय असतात की स्टोअर असतात. अशा पद्धतीनं आपण डेटा काय करू शकतो की आपल्या व्हेरिएबल्समध्ये आपण स्टोअर करू शकतो. म्हणजेच हे काय आहेत की काही टाईप्स आहेत. त्याच्यानंतर म्हणजेच एवढ्या प्रकारचे जे काही डेटा टाईप्स आहेत, ह्या डेटा टाईप्सला आपलं जे काही PHP आहेत तर ते PHP सपोर्ट करतात. तुम्ही कुठलंही यूज करून त्याच्यासोबत काय करू शकतात की प्रोग्राम हे करू शकतात. ठीक आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण एवढं बघू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन्स काय आहेत ते पाहू. ओके, थँक्यू.